लाडकीच्या खात्यात 6,000 येणार. रखडलेले हप्ते एकत्र मिळणार. ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, तर काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत. ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे. मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे. एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. प्रति महिना 1,500 रुपये प्रमाणे एकत्रित 4,500 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे, ती आता पुन्हा एकदा रुजू झाल्यापासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे. याच्यात 2 गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण. त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा, ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्यात. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये नाही तर 4,500 रुपये ते 6,000 रुपये जमा होणार आहेत. होय, आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. पुढे आपण लाडक्या बहिणींसाठी 3 अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कारण आता लाडक्या बहिणींना 100% त्यांना रखडलेले मागचे हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते हे एकत्रित मिळण्याचं आता ठरलेलं आहे. आणि त्या वाटपाची सुरुवातसुद्धा आपल्याला 1 ते 2 दिवसात इथं पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे ते मी तुम्हाला आता सांगतो आहे. कारण आपण बघितलं तर फेब्रुवारीचे सुद्धा आज 12 तारीख आहे, तरी देखील पैसे वाटप झालेले नाहीत. डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, जानेवारीचा हप्ता आलेला नाही आणि फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता अजून आलेला नाही. तर टेन्शन घेऊ नका. आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला 72 तासात 4 योजनांचे 30,000 रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता येत आहे. कोणकोणत्या त्या योजना आहेत आपण पुढे पाहणार आहोत. परंतु लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. कमेंट्स करा कोणाकोणाला किती हप्ते आलेले आहेत, तुमची केवायसी झालेली आहे का. कारण मी पुढे अशा 3 गोष्टी सांगणार आहे जे ऐकून तुम्ही खूप आनंदी व्हाल. त्यासाठी आधी बघा कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. आपण त्या जिल्ह्यांची नावे पाहूयात. खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता. आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. हा, लाडक्या बहिणींना आता 4 योजनेचे पैसे मिळणार आहेत. पहिली गोष्ट तर लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना पहिल्यांदा मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते, म्हणजेच 15 चौक 60 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ज्या लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना डिसेंबरपासूनचे मिळणार, म्हणजेच 4,500 रुपये त्यांच्या खात्यात येणार असल्याची माहिती आपल्याला एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपले महिला व बालविकास अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सर्वात मोठी अपडेट येत आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात आपल्याला आजपासून सुद्धा पैसे जमा व्हायला इथं मिळू शकतात. परंतु लाडक्या बहिणींना जसं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की आम्ही 1,500 रुपये नाही तर 2,100 रुपये करणार आहोत, तर तो हप्तासुद्धा दुसरी जी आनंदाची गोष्ट ती म्हणजे आता लवकर लाडक्या बहिणींना 2,100 रुपये होणार आहेत. होय, एप्रिल महिन्याचा हप्ता हा आपल्याला 2,100 रुपये पाहायला मिळू शकतो आहे. कारण नवीन आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. तर त्यासाठी आपल्या लाडक्या बहिणींना 1 एप्रिलपासून 2,100 रुपयांचा हप्ता जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. लक्षात घ्या. परंतु ह्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं आवश्यक आहे. कारण भरपूर लाडकी बहिणी काय होत आहेत, सध्या बाद होत आहेत. त्याची कारणं मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. दुसरी योजनेची जी महत्त्वाची आनंदाची बातमी ती म्हणजे महिलांना गॅस सिलेंडरचे पैसे आता लवकरच मिळणार आहेत. होय, आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे वितरण झाले, परंतु गॅस सिलेंडरचे पैशाचे वितरण झाले नाही. तर त्याचे 2,490 रुपये सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहेत.
आणि तिसरी जी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. घरकुल योजनेचा फॉर्म भरला नसेल तर पटकन आपण घरकुल योजनेचा फॉर्म हा भरून घ्यायचा आहे, कारण त्याची सुद्धा मुदत आता संपत आलेली आहे. आता लक्षात घ्या, चौथी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुम्हाला आता लाडक्या बहिणींना KYCची जी मुदत आहे ती वाढलेली आहे. होय, KYCची मुदत आता 31 मार्चपर्यंत करण्यात आलेली आहे. आपण विनंती वारंवार केले होते, त्यानंतर हा काम झालेला आहे. बघा, आता हा फॉर्म जो आहे तो हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे KYCसाठी तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन हा भरायचा आहे. या फॉर्ममध्ये तुम्ही जर व्हिडिओ पॉज करून पाहिला तर संपूर्ण डिटेल मी सांगितलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय भरायचं आहे काय नाही हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा जो अर्ज क्रमांक होता जो लाडकी बहीण योजनेचा तो टाकायचा आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि तिथं मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला तिथं टाकायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला आधार कार्डची एक झेरॉक्ससुद्धा ॲड करायची आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींना KYC केलेलं नाही त्यांनी KYC करून घेण्यासाठी सरकारने आता मुदतवाढ केलेली आहे. जर KYC केली नाही तर एकही हप्ता तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. अशी आत्ताची सगळ्यात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि ती एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आता ऑनलाईन KYCसुद्धा सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने आता तुम्ही KYC करू शकता. अंगणवाडीकडे जायला जर वेळ नसेल तर तुम्ही घरच्या घरी मोबाईलवरती सुद्धा KYC करू शकता. होय, आता ऑनलाईन KYC सुरू झालेली आहे. मी सकाळी पाहिलं होतं, वेबसाईट चालत होती, परंतु आता काही ठिकाणी असं होतं आहे की लाडक्या बहिणींची KYC पुन्हा चुकत आहे. तर असं करू नका प्लीज. जिथं तुम्हाला 2 प्रश्न विचारले तिथं नाही असाच पर्याय निवडायचा आहे. कुठला? पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सरकारी योजनेमध्ये तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात का, तर तिथं नाही असं लिहायचं आहे. आणि दुसरी म्हणजे तुमच्या घरी कोणी पेन्शन घेत आहे का, तर तिथंसुद्धा तुम्हाला नाही असाचा पर्याय निवडायचा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. भरपूर लाडक्या बहिणी आहे असं करतायत आणि मग त्यांचा लाभ हा निघून जाईल, कारण त्यांचं जे नाव आहे ते नाव पुन्हा एकदा योजनेच्या पात्र लाभार्थीतून बाहेर पडू शकतं. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम आहे म्हणजे नाही हा पर्याय निवडणे. हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कमेंट्स सेक्शनमध्ये सांगायचं की कोणाकोणाला हप्ते आत्तापर्यंत मिळाले आहेत आणि किती हप्ते तुम्हाला मिळाले आहेत. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे का, डिसेंबरचा हप्ता आला आहे का, तुमची KYC आलेली आहे का, काही चुकलेलं आहे का, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, ते सगळं आपण तुम्हाला मोफत इथं रिप्लायमध्ये कमेंट करून सांगू शकतो की तुम्ही काय करायचं आहे. कारण आता सरकार लाडक्या बहिणीसाठी तत्पर झालेलं आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात आपल्याला आज किंवा उद्यामध्ये हळूहळू पैसे यायला जमा होतील, कारण आता खूप उशीर झालेला आहे. आता 2 दिवसात वाटप हे व्हायलाच हवं, कारण जर आता हप्ता आला नाही तर डायरेक्ट हप्ता आपल्याला मार्चमध्ये मिळू शकतो. त्यासाठी सरकारला आपण विनंती अर्ज केलेला आहे. त्यासाठी मला तुमच्या कमेंट्सची गरज आहे. पटापटा कमेंट करा, कोणाकोणाला हप्ता हवा आहे, काय प्रश्न असेल तर नक्की विचारा, कारण एकदा हप्ता जर चुकून गेला तर तो रखडला असे लक्षात घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा, हा चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.